मुंबई उच्च न्यायालयाचे सन्माननीय न्यायमूर्ती माननीय माधव जामदार साहेब असं म्हणाले, कदाचित त्यांनी चिमटे काढले असावेत, परंतु त्यांच्या बोलण्यातून जी सत्यता पुढे आली आणि एका न्यायालयाचा एक न्यायाधीश एका व्यक्तीवर केलेल्या अन्यायाबद्दल, पोलिसांच्या चुकीच्या कारवाईबद्दल, सरकारच्या हस्तक्षेपाबद्दल, केंद्रापासून राज्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या जगण्यामध्ये जी ढवळाढवळ होतीये त्याच्यावर केलेलं हे भाष्य आहे. आणि ज्या भाष्याबद्दल माननीय न्यायालयाने म्हणजे संताप व्यक्त केला. जे सुनवायचं ते सुनावलं, परंतु जे सुनावलं ते फार भयानक आहे. कारण तुम्ही सर्वसामान्य व्यक्तीचं स्वातंत्र्य, त्याचे मूलभूत हक्क अधिकार जे भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला दिलेले आहेत, हे पण लक्षात ठेवा. तो कुठल्याही जातीचा आणि धर्माचा असला तरी तो जर कायद्याच्या विरोधात वागत असेल तरी शासन होणार, आणि तो जर महत्वाचं सांगत असेल, बोलत असेल, आवाज उठवत असेल तर त्याला त्याची बाजू मांडण्याचा सुद्धा अधिकार भारतीय राज्यघटनेनं दिला. आणि माननीय उच्च न्यायालय हेच नमूद करू पाहत आहे की तुम्ही त्यांच्या हक्क अधिकारावर गदा आणू शकत नाही. कायद्याचं राज्य आहे, लॉ अँड ऑर्डर महत्वाचे आहे. तुम्ही युनिफॉर्म मध्ये आहे म्हणजे तुम्ही प्रत्येकाचा आवाजच दाबला पाहिजे असं होणार नाही. सामान्य व्यक्तीसारखं आणि नागरिकासारखं वागलं पाहिजे. जो ज्या पदावर आहे, जो सरकारी कर्मचारी म्हणून काम करतो, त्यांनी त्याची जबाबदारी ओळखली पाहिजे. आणि जे सत्तेत बसून राज्यकर्ते म्हणून काम करतात त्यांनी प्रत्येकात ढवळाढवळ किंवा त्याच्या कामात अडथळा आणून किंवा त्याच्या पदाचा स्वतःच्या स्वार्थासाठी दुरुपयोग करून जर कायदा सुव्यवस्था किंवा एखाद्यावर अन्याय होणार असेल तर शेवटी न्याय हा न्यायपालिकेकडे मागितला जातो. आणि ही मुंबईतली घटना जी आहे ती माननीय न्यायालयाने सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. आणि या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची. मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे, लॉ इन मराठी या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर कायद्याच्या वेगळ्या वेगळ्या बाबतीमध्ये आपण चर्चा करत असताना न्यायालयामध्ये काय घडतं, नवीन कायदे कसे येतात, लोकांच्या हिताचं काय आहे, लोकांना कायद्याच्या काही बाजू सांगितल्या पाहिजेत, अनेक कायद्याचा विद्यार्थी म्हणून आपण या गोष्टी मांडल्या पाहिजेत. म्हणून लॉ इन मराठी या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे सन्माननीय न्यायमूर्ती जामदार साहेब काय म्हणाले, त्यांनी का कान टोचले सरकारचे, पोलिसांचे, या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा आणि आपल्या जवळच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. जर कुणी अंधभक्त असेल, ते फक्त धर्माच्या नावावर राजकारण करत असतील, दुसऱ्याला टार्गेट करत असतील, दुसऱ्यांचं राजकीय सामाजिक अस्तित्व संपवून टाकण्याचा प्रयत्न करत असतील किंवा कायद्याचा दुरुपयोग करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून जर चुकीची कामं करत असतील तर लक्षात ठेवा, तुम्ही ते कुठलंही सहन करायचं नाही. थेट न्यायालयामध्ये जायचं आणि जाब विचारण्याचं काम करायचं किंवा न्याय मिळण्याची अपेक्षा करायची. ते जामदार साहेबांनी त्यांच्या त्या भूमिकेतून व्यक्त केली असं मला सांगावं लागेल. प्रसंग आणि घटना मुंबईची असताना मुंबईतलेच एक नागरिक आहेत, त्यांच्या धर्माबद्दल आणि त्यांच्या एकंदरीत आंदोलनाबद्दल चर्चा करण्यापेक्षा त्या धर्मावर जे काही सरकारच्या माध्यमातून नवीन कायदा करून बालंट येणार होतं किंवा त्यांना त्या कायद्याचा धोका वाटत होता. पूर्वी बघा सीए किंवा इतर कायद्याबद्दल म्हणजे खास करून मुस्लिम समाजाची लोक कशी विरोधात जाऊन आपल्या आपल्या पद्धतीनं संवैधानिक पद्धतीनं आंदोलन करायचे, त्याच्यातलाच एक भाग. एक मुंबईतला त्या समाजाच्या रक्षणासाठी आंदोलन करत असताना केंद्र सरकार मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद वगैरे अशा घोषणा दिल्या. खरं तर घोषणा देणं किंवा आवाज उठवणं, सरकार विरोधात घोषणाबाजी करणं हा काही गुन्हा नाही.
जे सरकार सत्तेमध्ये बसतं ते याच नागरिकांच्या मतातून निवडून येतं, किंवा जे लोकप्रतिनिधी निवडून येतात, मग ते सत्तेतले असो विरोधातले असो, याच लोकांच्या जीवावर निवडून येतात. मग त्यांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी जर घोषणाबाजी केली तर बिघडलं कुठं? त्यांनी काही चुकीचे काही कृत्य केले किंवा काही चुकीच्या घटना केल्या तर कुणीच समर्थन करणार नाही, माननीय न्यायालय सुद्धा नाही. पण यांनी फक्त सरकार विरोधात घोषणा दिल्या होत्या म्हणून त्या व्यक्तीला तडीपार करणे, एक महिना असो, एक वर्ष असो, किंवा एक दिवस असो, एक आठवडा असो, कोणालाही तुम्ही ज्यावेळेस तडीपार करता त्याचा तो मूलभूत हक्काधिकार आहे राहण्याचा, जगण्याचा, बोलण्याचा, मांडण्याचा, सांगण्याचा, ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यच तुम्ही हिरावून घेताय. तर हे फार भयानक आहे. म्हणून तो व्यक्ती, जे सरकारनं त्या ठिकाणी निर्णय घेतला होता पोलीस प्रशासनाने तडीपारीचा, याच्या विरोधात हायकोर्टात चॅलेंज केलं. माननीय न्यायालयाने हे सगळं ऐकून घेतलं. आता एखाद्या व्यक्तीला तडीपार करणं, एखाद्या व्यक्तीवर तसे गुन्हे दाखल करणं आणि टार्गेट करून त्याचं जगणं मुश्किल करणं, हे कोण करू शकतं? तर ते पोलीस. पोलिसांनी सरकारमधल्या नेत्यांच्या दबावाखाली, मग ते राज्य सरकार असेल, तिथले लोकप्रतिनिधी असतील किंवा केंद्रातले, त्यांनी काय केलं? हा माणूस सरकार जो कायदे करतोय त्याच्या विरोधात आंदोलन केलं म्हणून त्यांच्यावर थेट तडीपारीची, मग इतर कारवाया वेगळं बोलायचीच गरज नाही. जे सरकार हिंदू राष्ट्र करू पाहतंय त्या सरकारमधली लोक मुस्लिमांचा किती द्वेष करतात हे वेगळं सांगायची गरज नाही. मला धार्मिक मुद्दा इथं आणायचा नाही, रेफरन्स यासाठी की हा मुद्दा त्याच्याशी निगडीत आहे. अपघातानं ती व्यक्ती मुस्लिम असल्यामुळं त्यांना टार्गेट करण्यात आलं. मी अपघात याच्यासाठी म्हटलं की सत्तेचा वापर आज आपण मंत्री वगैरे बघतोय किती टोकाचा आणि जहरी बोलतात, जे की सामाजिक वातावरण वाईट करण्यासाठी, गढूळ करण्यासाठी. इथं सुद्धा तसंच झालं. त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आणि तडीपार सुद्धा करण्यात आलं. ज्यावेळेस हायकोर्टासमोर हा मुद्दा आला, या व्यक्तीला तडीपार करण्याची ऑर्डर कोणाची आहे किंवा कोण करू शकतं? तर पोलीस. माननीय न्यायालय, सन्माननीय न्यायमूर्ती जामदार साहेब म्हणाले, तुम्ही पोलिसांना म्हणाले, तुम्ही काय केंद्र सरकारचे किंवा राज्य सरकारचे गुलाम आहेत का? तुम्हाला नागरिकांना गुलाम बनवायचंय का? तुम्ही कशावरून त्यांना तडीपार करता? का त्यांनी अशी चूक केली? त्यांनी त्यांच्या हक्काधिकारासाठी लढायचं नाही का? सरकार नाही बोलू शकलं. पळपुटे किंवा पांचट कारणं देऊन सरकारनं बाजू वाढण्याचा प्रयत्न केला. माननीय न्यायालयाने फटकारलं. असं नाही होणार. तुम्ही एखाद्या व्यक्तीनं जर चुकी केली, गुन्हाच एखाद्या व्यक्तीनं केला, तर गुन्हेगाराला शिक्षा दिली पाहिजे. आम्ही इथं बसतोय. पण एखादा व्यक्ती न्याय हक्कासाठी लढतोय आणि सरकार विरोधात घोषणा देणं, हा म्हणजे तो काय सरकारचा अपमान आहे का? सरकार विरोधात कुणीही बोलणार, तुम्हीही बोलताय. याच्या व्यतिरिक्त खरं तर माझ्या मते माननीय न्यायालयाने अजून एखादा रेफरन्स द्यायला पाहिजे होता की सरकारमध्ये गोपनीयतेची आणि लोकांच्या हितासाठी कुठलाही दुजाभाव करणार नाही अशी शपथ घेणारे आमदार आणि नंतर मंत्री, खासदार आणि नंतर मंत्री, धार्मिक विवादाच्या ज्यावेळेस चर्चा करतात किंवा स्टेटमेंट देतात आणि प्रचंड संताप समाजामध्ये निर्माण होतो, समाजात तेढ निर्माण व्हावी अशी वक्तव्य केली जातात, त्यावेळेस का काही कारवाई होत नाही? फक्त ते सत्ताधारी पक्षाचे असतात म्हणून मुख्यमंत्री पाठीशी घालतात का? या प्रकरणात पोलीस नव्हते तर न्यायालय होतं. न्यायालयाने पोलिसांना सांगितलं, तुम्ही सरकारचे पिट्टू म्हणून काम करत असाल, म्हणजे तुमचे असतील काही हितसंबंध किंवा तुम्हाला वापरून घेत असाल, पण तुम्ही नागरिकांवर दबाव आणि त्यांना चुकीच्या प्रकरणात अडकू नाही शकत. आणि मग जे काही ताशेरे ओढायचे आहेत माननीय न्यायालयाने ते ओढले आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं, जर इथून पुढे असं केलं तर तुमची काही गैर राहणार नाही. मला इथं एवढंच सांगायचंय की या सगळ्या म्हणजे घटनेमध्ये किंवा एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल मला काय सांगायचंय, हे कितपत योग्य आहे किंवा काय आहे. ठीक आहे, संरक्षणासाठी किंवा इतर गोष्टीसाठी, परंतु तुम्ही ज्यावेळेस टीकात्मक ह्या सगळ्या गोष्टीची खिचडी करण्याचा प्रयत्न करता ते अत्यंत दुर्दैवी आहे. आणि हेच मला सांगायचंय की आज तुम्ही आवाज दाबाल, उद्या दाबाल, परवा नाही दाबू शकणार. ज्याला विकलं जायचंय, जे गद्दारी करणार आहेत, जे बंडखोरी करणार आहेत, हे सगळं समोर आहे. परंतु हे होत असताना काही गोष्टी ह्या समजून सुद्धा
घेणं आणि सांगणं अपेक्षित आहे. जिथं टोकाची भूमिका घेतली जाऊ शकत नाही तिथं जर अशा कारवाया होत असतील आणि चुकीच्या पद्धतीनं हे प्रकरण वेठीस धरले जात असतील तर ते चुकीचं आहे. म्हणून मी आपल्या समोर हा मुद्दा यासाठी मांडला की ही सिस्टीम चालली कुठं, कारवाई कुणावर व्हायला पाहिजे, कुणावर होते, कुणी आवाज उठवायला पाहिजे पण कोण बोलतंय, कोण या सगळ्या सत्ताधाऱ्यांचे किंवा प्रशासनातल्या लोकांचे वाभाडेच काढणं अपेक्षित आहे, ते काढले जात नाही. म्हणून हा काळ सुखावलेला आहे, इतकं माझं साधं सरळ मत आहे. म्हणून लॉ इन मराठीवर हे मी का सांगण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे एका बाजूला आम्ही कायद्याचं संरक्षण करायचं, अर्थात जनतेचं पण करायचं, त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे, त्यांच्यासाठी लढायचं, हे वकिलाचं काम. परंतु हे सगळं आपण आपल्या डोळ्याने पाहत असताना सुद्धा चुकीचं घडतंय, चुकीच्या काही कुरघोड्या केल्या जातात. ज्याला यशस्वी व्हायचंय ते होतंय, बाकीचे जे अपेक्षित पराभूत होणारे असतात ते होतातच असतात. हे जरी निर्विवाद सत्य असलं तरी याच्यामध्ये फार मोठं षडयंत्र आहे असं म्हणावं लागेल. आणि माझा त्यांच्या त्या सगळ्या कूटनीतीवर अभ्यास आणि माहिती असल्यामुळे हे कुठल्याही थराला जाऊन अशा पद्धतीने वागू शकतात. पण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, हे मला या ठिकाणी म्हणायचं. धन्यवाद. लॉ इन मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि जागे राहा. जागल देणं अपेक्षित आहे. जय शिवराय.